वचन दिले तू मला मालिकेचा आजचा 21 मार्चच्या भागामध्ये जबरदस्त ट्विस्ट आलाय प्रेक्षकांनो. म्हणजे आता आजीने स्वतःहून शौर्यसाठी ऊर्जाला मागणी घातली खरी. आता पूर्वाचा होकार येणारच होता त्या आधीच मंग्याने शौर्याची खरी ओळख सांगून मोठा बॉम्ब फोडलाय. आता शौर्य हर्षवर्धनचा मुलगा एक सत्य कळता क्षणी ऊर्जा तर पार खचून गेली. पण आता याच ऊर्जाला शौर्य कसा सावरतोय, लग्नासाठी कन्व्हिन्स कसा करतोय आणि त्यात ऊर्जा स्वतः शौर्यशी लग्नासाठी तयार असेल का? आणि तिकडून आता हर्षवर्धनने आमदाराला हाताशी घेऊन ऊर्जा विरोधात खूप मोठा कट रचलाय. आता तो यशस्वी होईल का, की ऊर्जाच तो डाव उधळून लावेल? पाहूयात हे दोन्ही ट्विस्ट नक्की घडतायत तरी कसे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि भाग कसा वाटतोय कमेंट करून कळवा. आजी शौर्य दोघेही लग्नाची बोलणी करायला जेव्हा ऊर्जाच्या चाळीत येतात त्या क्षणी आजीने शौर्याला पूर्वकल्पना दिलेली असते की ऊर्जाला गाडी बंगला सोनं नाणं कशाचाच हव्यास नाही आहे. त्यामुळे जेव्हा सत्य सांगायची वेळ येईल आणि जेव्हा ऊर्जाला सत्य कळेल ना, तेव्हा तिला सावरणं कठीण जाणार आहे. शौर्य म्हणतो की आजी मला खूप भीती वाटते. आजी त्याला सांगते की भीती वाटायलाच हवी, धडधड वाढायलाच हवी, पण आता माघार नाही. ती ड्रायव्हरकडे जाऊन त्याला सांगते की जेव्हा मी फोन करेल तेव्हा शगुनाचं ताट आत आणून दे. कारण आजीला ऊर्जाच्या आईशी पूर्वाशी सविस्तर या विषयावरती बोलायचं असतं, तिची संमती मिळवायची असते आणि मगच ती शगुन ऊर्जाच्या हाती सोपवणार असते. शौर्य ऊर्जाला एकत्र आणण्यासाठी आता आजीच सज्ज आहे. आता दोघेही जेव्हा चाळीत जातात तर तिकडे ऊर्जा आता कोर्टात जायला निघालेलीच असते. पूर्वा तिला तिचा डबा देते. त्यानंतरचे बचत गटाचं कामं असतात आणि तिला कपाटात पुन्हा त्याच मुलाचा फोटो सापडतो आणि मग तिला आठवण येते की अरे त्यांना तर फोन करायचा होता. आता मात्र ऊर्जाच्या काळजाची धडकीच वाढते. जेव्हा पूर्वा त्यांना फोन ट्राय करते तर रेंज जात असते, पण शेवटी फोन लागतोच आणि आता तर ऊर्जा आणखीनच घाबरून जाते. पण इतक्यातच शौर्य आजी त्यांच्या घरी पोहोचतात. नेमका फोन तिकडून उचलला जातो. पूर्वा त्यांना हॅलो बोलते आणि अचानकच दरवाजाची टकटक होते. आता पूर्वा तो फोन ठेवते आणि दरवाजात जाऊन जेव्हा दरवाजा उघडते तर शौर्य आजीसोबत तिथे उभा असतो. ऊर्जा या आधीसुद्धा आजीला भेटली होती आणि शौर्य चक्क त्यांना घेऊन आल्याचं पाहून तिलाही थोडं आश्चर्यच वाटतं. आता तिकडे हर्षवर्धन आमदाराला फोन करून सांगतो की आमदार साहेब, माझं फुल प्रूफ प्लॅनिंग तयारच आहे, तुम्ही फक्त मीडियावाल्यांना बोलवायचं आहे. आता हा आमदार निका डोक्यावर पडल्यासारखा वागतो. हर्षवर्धनला म्हणतो की पण तुमच्या सांगण्यावरून मी आधी प्रेस कॉन्फरन्स घेतली होती की मीडियावाल्यांना अजून कशाला बोलवायचं आहे. हर्षवर्धन म्हणतो की माझ्याकडे असं प्लॅन आहे ना की मीडियावाल्यांचे डोळे पांढरे पडतील. लोकांसमोर आदर्शवादी बनून फिरणारी ऊर्जा शिंदे लाचखोर आहे. हे सगळं पब्लिसिटी स्टंट तिने पैशांसाठी केला होता हे सिद्ध करायचं आहे. तेव्हा आता तो आमदारालाही विश्वास बसत नाही. तो विचारतो की पैसे, पण कसले पैसे, कुणी पाठवलेत? हर्षवर्धन त्याला सांगतो. हर्षवर्धन म्हणतो की ज्यांना तुमची प्रतिमा खराब करायची होती. आमदार विचारतो की अपोजिशन पार्टी? हर्षवर्धन सांगतो की हो, 5 लाख रुपये तुझ्या अकाउंटमध्ये जमा झाले आहेत. रक्कम ऐकून आमदारही हवालदिल होतो बरं का. पण त्याचाही विश्वास बसत नाही की तो हे सिद्ध कसं काय करू शकेल. हर्षवर्धन त्याला प्लॅन समजावतो की ऊर्जा शिंदेकडे केस कुठल्याही नाही आहेत, कामं मिळत नाही आहेत, घरची हालाकीची परिस्थिती आहे, त्यामुळे ती पैसे घेऊच शकते हे सिद्ध करता येईल. आमदार म्हणतो की हो, पण हा खेळ खूप मोठा आहे. आमदार विचारतो की पण वकील साहेब, तिच्या अकाउंटमध्ये 5 लाख रुपये. हर्षवर्धन म्हणतो की कुणी टाकले, कधी टाकले, का टाकले आपल्याला माहीत नाही. तेव्हा आमदार विचारतो की मग ती माहिती? हर्षवर्धन म्हणतो की माहिती काय हो, कुठूनही मिळू शकते. आमदाराला एक प्रश्न पडतो की तिच्या अकाउंटमध्ये एवढी मोठी रक्कम जमा झाली तिलाच माहीत नाही. हर्षवर्धन सांगतो की नसेलच माहिती, तिने अजूनही काहीच हालचाल केली नाही, म्हणजे माहितीच नसणार आहे. म्हणजे ऊर्जा किती गाफील आहे.
आणि त्याचाच फायदा हा हर्षवर्धन बरोबर उचलतोय. आमदाराला तर थोडी शंका असते की हा प्लॅन वर्क होईल की नाही. हर्षवर्धन चांगलं मोठ्या आत्मविश्वासाने सांगतो की अंधारात बाण मारायची सवय मला नाही आहे. तुम्हाला असं वाटतं की विक्रांतचं एकदाचं लग्न करून दिलं की त्याच्यावरती लागलेले सगळे आरोप खोडून काढता येतील, पण तसं होऊच शकत नाही हो. तेव्हा आमदार म्हणतो की तसं नाहीच आहे. वकील साहेब, एकदा का त्याचं लग्न झालं ना की सगळ्या लोकांची खात्री पटेल तो निर्दोष आहे. हर्षवर्धन त्याची समजूत घालतो की लग्न तर काय हो, खुन्यांची पण होतात की. आपण जोपर्यंत ऑफिशियली विक्रांत निर्दोष असल्याची क्लीन चिट मिळवत नाहोत ना, तोपर्यंत त्याच्यावरती लागलेले आरोप खोडून काढता येणार नाही आहेत. आणि त्यासाठी आपल्याला आता हे सिद्ध करावं लागेल की ॲडव्होकेट ऊर्जा शिंदेने हे सगळं मुद्दाम केलं. तिने पैशांसाठी हा खेळ रचला होता. ऊर्जा शिंदे जोपर्यंत गाफेल आहे तोपर्यंतच. तुम्ही प्रेस कॉन्फरन्स घ्या आणि एकदाचं काय तो हा खेळ सुरू करा, हर्षवर्धन त्यांना सांगतो आणि फोन ठेवून देतो. आमदारही काही छोटं कुकुलं बाळ नाही आहे. त्याला हर्षवर्धनचा खेळ कळत नाही म्हणायला. तो म्हणतो की हर्षवर्धन जहागीरदार दुहेरी खेळ खेळताय. कळतंय आम्हाला, पण हा जाऊ देत. कसं आहे, तुमच्या प्लॅनमध्ये दम आहे. आता इकडे शौर्य आजी दोघेही पूर्वाला विचारतात की आतमध्ये येऊ का. ऊर्जा समोर येते आणि शौर्य आजीला आनंदाने भेटते. तिला इतका आनंद झालेला असतो आजीला पाहून. ती बोलते की अरे मॅडम तुम्ही, अहो आतमध्ये या ना. पूर्वाची ती ओळख करून देते की आई, या कुमुदिनी मॅडम आहेत. मी मागच्या वेळेस तुला सांगितलं होतं ना की यांनीच मला गाईड केलं होतं. आता ती त्या दोघांनाही बसायला सांगते. पूर्वा ऊर्जा दोघेही त्यांच्यासाठी पाणी आणण्यासाठी आत जातात. ज्या क्षणी आजीची नजर ऊर्जाच्या बाबांच्या फोटोकडे जाते ना, तेव्हा त्यांना आतून खूप वाईट वाटतं, खूप अपराधी वाटत असतं. पण त्या स्वतःला शांत ठेवतात. इतक्यात ऊर्जा त्यांच्यासाठी पाणी घेऊन येते. दोघांनाही ती बसायला सांगते. ऊर्जा पूर्वा त्यांच्यासोबतही बसतात. आता पूर्वा आजीचे आभार मानते की थँक्यू सो मच तुम्ही ऊर्जाची केसमध्ये मदत करताय, ऐकून खूप बरं वाटलं. आजी हसून बोलते की अगं तसं नाही आहे पूर्वा, तुझी मुलगी इतकं छान काम करते तर तिला गाईड तर करायलाच हवं आहे ना. आता ती विचारते की तुला पूर्वा म्हटलं तर चालेल ना. नाही म्हणजे तू माझ्यापेक्षा वयाने खूप लहान आहेस म्हणून म्हटलं. आता पूर्वा हसून सांगते की हो काहीच हरकत नाही आहे, तुम्ही म्हणा. आता आजी पूर्वासमोर ऊर्जाचं खूप कौतुक करते. तुझी मुलगी इतकं छान काम करते तर अशा वेळी तिला सल्ला तर द्यायलाच हवा ना. आणि वकिलीमध्ये अनुभव सर्वात जास्त महत्त्वाचा ठरतो. पण आता आजी स्वतःहूनच स्वतःची खरी ओळख ऊर्जाला सांगून टाकते. मी सिनियर वकील जरी असले ना तरीसुद्धा माझी एक वेगळी ओळखसुद्धा आहे. मी शौर्याची आजी आहे. ऐकून ऊर्जा थोडी शॉक होते. ती विचारते की काय आजी, अरे मग शौर्य तू मला आधी का नाही सांगितलं. आजी म्हणते की ऊर्जा, तुला खूप सारे प्रश्नही पडले असतील आणि आज त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी तुला देईनच. पण त्याआधी मी एका महत्त्वाच्या कामासाठी आले आणि ते मला करू देत. आता पूर्वा विचारते की महत्त्वाचं काम. पूर्वातला थोडी भीती वाटते जेव्हा ते आजीला विचारते की काय झालं, ऊर्जाचं काही चुकतंय का कुठे. तेव्हा आजी कौतुकाने सांगते की नाही, तुझी मुलगी खूप छान वकील आहे. खरं तर मी वेगळ्या संदर्भात बोलायला आले. मला शौर्य आणि ऊर्जाबद्दल बोलायचं आहे. आता ऊर्जाला कळून चुकता की आजीला काय बोलायचं असेल. जेव्हा पूर्वा विचारते की शौर्य आणि ऊर्जाबद्दल काय बोलायचं आहे, आता आजी ताडकन उठते आणि ती शौर्य ऊर्जाचा हात हातात घेत सांगते की पूर्वा, मी तुझ्या ऊर्जाचा माझ्या शौर्यासाठी हात मागायला आली. मी तुझ्या ऊर्जाला माझ्या शौर्यासाठी मागणी घालायला आली. आता मात्र ऊर्जाला इतका आनंद झालेला असतो, पण पूर्वाला मोठा धक्का बसतो. इकडे जहागीरदारांच्याकडे दिव्याने सगळे लिस्ट काढलेले असते. सुप्रिया म्हणते की चला कामाची एकदाची लिस्ट काढून झाली. तेव्हा दिव्या म्हणते की हो, आता फक्त शॉपिंग बाकी राहिली. शैलेजा सांगते की मग शॉपिंगचं काय, उद्याच्या दिवसात ती पण पूर्ण होऊनच जाईल की. इतक्यात अर्पिता तीर्था दोघेही बाहेर येतात. सुप्रिया त्यांना म्हणते की तुम्ही दोघी रूममध्येच रमलात तोपर्यंत आमची सगळी
कामाची यादी काढूनसुद्धा झाली, सगळं प्लॅनिंग झालं आहे आमचं. तेव्हा अर्पिता म्हणते की तुम्ही आता स्वतःहून सगळं केलं तर छानच असेल ना. त्यावर दिव्या म्हणते की काय गं अर्पिता, लग्न तुमचं आहे की नाही, मग तुमचे पण इनपुट्स असायला हवेत ना. आता ती उत्साहाने तीर्थाला दाखवते की नक्की काय डेकोरेशन करणार आहेत ते, थीम कुठली ठरवली आहे. तेव्हा तीर्था स्पष्ट सांगते की नको, आता उगाच भलताच गैरसमज नको, म्हणून तीर्था सांगते की नाही म्हणजे सरप्राईज नाही ना राहणार. त्यानंतर दिव्या पटकन ती यादी जी आहे ती फाडून सुप्रियाच्या हाती सोपवते आणि निक्षून सांगते, काकू ही सगळी कामं आता तुम्ही करायची आहेत. आता सगळी तयारी झालेली असते. अर्पिता सुप्रिया निघालेल्याच असतात, पण दिव्या त्यांना जेवणासाठी आग्रह धरते. आता दिव्याची जी काही थेरं चाललेली असतात नाटकं वरवरची म्हणा, जो विजयापुढे ते अतिशहाणपणा करत असते ना, ते पाहून शैलजाला तर हसूच येत असतं. तरीही त्या कामं खूप असल्याचे सांगून निघालेलेच असतात. अचानक विजयाचा पाय सटकतो, ती पडणार इतक्यात दिव्या अर्पिता तिला सावरतात सुद्धा. पण इथेच अर्पिताला ऊर्जाची आठवण येते की मंदिरामध्ये विजया पडताना अर्पितानेच वाचवलं होतं. आता ती सुप्रियाला पुढे जायला सांगते आणि विजयाला सांगते की आई मला आत्ता आठवते काकू की मी त्या ऊर्जा शिंदेला एक्झॅक्ट कुठे बघितलं होतं ते. इकडे आजी शौर्यासाठी अचानकच ऊर्जाला मागणी घालायला आली आहे. पूर्वा अजूनही त्याच संभ्रमात पडलेली असते की कसं शक्य आहे हे सगळं. तेव्हा आजी सांगते की तू माझ्या शौर्याला ओळखतेस. जेव्हा ती ऊर्जाला विचारते की माणूस म्हणून शौर्य तुला आवडतो का, ऊर्जा आधी तर लाजते आणि फक्त मान डोलावते. आजी म्हणते की मिळालं मला उत्तर. शौर्यही आता गालातच हसतो. आजी आता शौर्यला म्हणते की तुला ऊर्जाशी महत्त्वाचं बोलायचं होतं ना, तोपर्यंत मी इथे पूर्वाशी बोलून घेते. ऊर्जाला ती सांगते की शौर्य आणि तू जाऊन बोला. तेव्हा शौर्य ऊर्जाला विचारतो की जाऊयात ना आपण. आता ऊर्जा परवानगी मागते पूर्वाची. तेव्हा पूर्वा म्हणते की ठीक आहे जा, पण चाळीच्या आवारात जास्त वेळ बोलत बसू नका, उगाचच लोक गैरअर्थ काढतील. ऊर्जा विचारते की मग मंदिरात गेलो तर चालेल का. पूर्वा होकार देते. पण केव्हा जेव्हा आजी तिला सांगते की फार विचार करू नकोस. शब्द ऊर्जा आता दोघेही घराबाहेर पडतात. ऊर्जा इतकी खुश असते, पण प्रेक्षकांनो आता मात्र तिच्या आनंदावर विरजण पडणार आहे बरं का. कारण ऐनवेळी मंग्या तिथे टपकतो आणि शौर्याची खरी ओळख ऊर्जाला कळणार असते. दोघेही बाहेर निघून जातात. पूर्वा अजूनही त्याच संभ्रमात असते. आजी तिला आता बसायला सांगते. आजी म्हणते, हे बघ पूर्वा, तुला प्रश्न पडणं साहजिक आहे की मी अचानकच लग्नाची मागणी घालायला आली आहे. पण जर मुलांच्या मनात असेल तर कशाला थांबायचं आहे ना. पूर्वा विचारते की मुलांच्या मनात. आजी तेव्हा सांगते की हो, शौर्याचं ऊर्जावर प्रेम आहे आणि ऊर्जाचं सुद्धा. आता मात्र तिला जबरदस्त झटकाच बसतो. ती म्हणते की ऊर्जाचं, ती मला कधी बोलली नाही. तेव्हा आजी समजूत घालते की बोलेल तरी कसे. ती स्वतः शौर्याला म्हणाली की तू तुझ्या घरच्यांना घेऊन ये आणि माझ्या आईशी बोल. आता तिला विश्वासच बसत नसतो की ऊर्जा हे सगळं स्वतः बोलली. तेव्हा आजी सांगते की हो, पण पूर्वा खरंच ऊर्जा खूप गुणी मुलगी आहे अगं. तिने स्वतःच्या आधी तुझ्या मताचा विचार केला. पूर्वा विचार करत असते की ऊर्जाच्या मनात इतकं सगळं होतं आणि तिने सांगितलं सुद्धा नाही, लपवून ठेवलं. तेव्हा आजी समजावते की पूर्वा अगं ती तुला सांगेल तरी कशी, आणि मुळात तिने सांगितलं सुद्धा नसतं. कारण ती खूप गुणी मुलगी आहे. अशी मुलगी आजच्या जगात शोधूनही सापडणार नाही आहे. तिने बघ तिच्या आधी तुझ्या मताचा, तुझ्या विचारांचा आदर केला. पूर्वा विचार करत असते की ऊर्जाने काहीच सांगितलं नाही, पण आजी समजावते की शौर्यला ऊर्जाने सगळं काही सांगितलं होतं आणि शौर्यने मला त्यांच्याबद्दलही सगळं काही सांगितलं आहे. तेव्हा अचानकच लग्न. पूर्वा विचार करते की पण मला तर शौर्याबद्दल काहीच माहिती नाही आहे. मला फक्त इतकंच माहिती आहे की तो होतकरू वकील आहे आणि ऊर्जाशी त्याची मैत्री आहे. तेव्हा आजी म्हणते की पूर्वा, शेवटी तुझ्या मुलीच्या आयुष्याचा प्रश्न आहे, त्यामुळे
शौर्यबद्दल आज तुला जितकी माहिती हवी आहे तेवढे सगळं सांगायला मी आली आहे. खरं तर शौर्यसाठी तुझी मुलगी ऊर्जा मला बायको म्हणून हवी आहे. पण त्याआधी शौर्यबद्दल जाणून घेणं हा तुझा आणि तुझ्या मुलीचाही अधिकार आहे. इकडे अर्पिताकडून विजयाला ऊर्जाची खरी ओळख कळते. अर्पिता सांगते की काकू, मंदिरामध्ये तुमचा पाय सटकला होता तेव्हा तुमच्या मदतीला जी मुलगी आली होती ना, तीच होती ऊर्जा शिंदे. म्हणजे काकू, मी तिला टी व्हीत बघितलं होतं, मोबाईलमध्ये व्हिडिओ पाहिला होता तिचा. मला कळतच नव्हतं की तिला नक्की कुठे भेटले. पण जेव्हा तुमचा आता पाय स्ट्राईक झाला ना, तेव्हा मला स्ट्राईक झालं की मी नक्की तिला कुठे भेटले होते. तिने तुमच्या पायला मसाज करून दिला, गाडीपर्यंत तुम्हाला सोडायला आली, तीच आहे ऊर्जा शिंदे. आता मात्र विजयाला झटका बसलेला असतो हा. कारण तिला आठवतं की पुन्हा ऊर्जाची भेट झाली आणि ऊर्जाला ती स्वतःहून तिच्या घरी घेऊन आली होती. मुद्दामच विजया अर्पिताला आठवण करून देते की तिच्याबद्दल आपण कशाला बोलायचं आहे. जाऊ देत ना ते सोडून विषय. तुझी आई खालती वाट पाहत असेल ना तुझी. अर्पिता तर निघून जाते. पण विजयाला इतका धक्का बसलेला असतो ना, कारण ती स्वतः ऊर्जाला तिच्या घरी घेऊन आली होती, जी की हर्षवर्धनची दुश्मन आहे. तिला आता इकडे ऊर्जा शौर्य दोघेही मंदिरात येतात. ऊर्जा खूपच खुश असते. शौर्य म्हणतो की मला तुझ्याशी बोलायचं आहे. ऊर्जा त्याला जाब विचारते की काय रे, कुमुदिनी मॅडम तुझ्या आजी आहेत, ही गोष्ट का लपवलीत तू माझ्यापासून? तेव्हा शौर्य म्हणतो की ऊर्जा, मी खरं काय ते सगळं सांगायला आलो आहे तुला आज, तू बस ना. तेव्हा शौर्य तिला म्हणतो की मी श्रीमंत आहे हे मी तुला सांगणारच होतो अगं, पण तो मंग्या मला म्हणाला की तुला श्रीमंत लोक आवडत नाहीत म्हणून. तेव्हा ऊर्जा विचारते की काय, वेड आहे तू शौर्य, कशाला त्या मंग्याचं ऐकतोस? शौर्य विचारतो की म्हणजे अ, तुला श्रीमंत लोक आवडत नाहीत ना? तेव्हा ऊर्जा म्हणते की यार शौर्य, हे काय लॉजिक आहे सांग बरं. श्रीमंत लोकात माणुसकी नसते असं कधी मी म्हटलं आहे का? मला श्रीमंत गरिबाचा काही भेदभावच नाही आहे. हर्षवर्धन जहागीरदारसारखी माणसं मला अजिबात आवडत नाहीत, जी फक्त स्वतःचा स्वार्थ पाहतात, ज्यांच्यात माणुसकी नसते. आता शौर्याला इतकं तडपण आलेलं असतं, पण शौर्य सत्य सांगण्याआधीच मंग्या मोठा बॉम्ब फोडणार आहे. आता भाग संपतोय, पुढे बघूयात. आता ज्याची भीती होती नेमकं तेच कळतं, पण सत्य कधी ना कधी बाहेर पडणारच होतं ना. आता शौर्य ऊर्जाला विचारतो की तू माझ्याशी नक्की लग्न करशील ना? तेव्हा ऊर्जा सांगते की करेन की, पण जेव्हा आई परवानगी देईल तेव्हाच. शौर्य विचारतो की हे काय लॉजिक आहे, आणि आई नाही म्हणाली तर? ऊर्जा आनंदाने सांगते की नाही म्हणण्याचं काहीच कारण नाही आहे. इतक्यात मंगेश तिथे धमाका करतो. आहे ना, काय शौर्य हर्षवर्धन जहागीरदार, तो स्वतः शौर्य हर्षवर्धनचा मुलगा असल्याचं मोठा पुरावा ऊर्जाला दाखवतो. ऊर्जाला इतका मोठा धक्का बसलेला असतो. खरंच आजी म्हणाली तशी ती कोलमडून खचून जाते आणि ती झटक्यात खाली बसते. आता शौर्य तिला समजवायला जाणार, पण ऊर्जा ऐकून घेईल का? तिची मनस्थिती पूर्णपणे ढासळली सत्याचा खुलासा झाल्यानंतर. आता शौर्य तिला कसा कन्व्हिन्स करेल?